हे जे व्यंगचित्र तुम्ही बघता आहात हे जवळपास 40 वर्ष जुनं आहे. मी गेली 50 वर्ष राजकीय व्यंगचित्रकार म्हणून काम करतोय, तुम्हाला माहिती आहे. आता एका व्यंगचित्रकाराच्या 50 वर्षाच्या आयुष्यात असे क्षण काही फार जास्त वेळा येत नाहीत की ज्या व्यक्तीवर, ज्या राजकीय व्यक्तीवर तुम्ही गेली 40-50 वर्ष चित्र काढत आहात, त्याच व्यक्तीच्या बाबतीमध्ये असा एखादा मैलाचा दगड यावा की 40 वर्षापूर्वी ती व्यक्ती जे करत होती तेच ती व्यक्ती 40 वर्षानंतर पुन्हा करते, आता वयाच्या 85व्या वर्षी. त्यामुळे असा हा मैलाचा दगड एक व्यंगचित्रकार हा सोडू शकत नाही. त्यामुळे मुद्दाम आज अशा काही राजकीय घटना महाराष्ट्रामध्ये घडत असताना या चित्राची मला आठवण झाली आणि म्हणून हे चित्र तुमच्यासमोर पुन्हा एकदा सादर करतोय. आता 40 वर्षापूर्वी म्हणजे 85-86 साली काढलेलं हे चित्र आहे. मुंबईच्या आपलं महानगरमध्ये प्रकाशित झालेलं होतं. आता चित्र म्हणून ह्याच्याबद्दल बरंच काही सांगता येईल. उदाहरणार्थ, जेव्हा 40 वर्षापूर्वी हे चित्र काढलं तेव्हा सुद्धा हे खूप काहीतरी महत्त्वाचं चित्र आहे असं तेव्हा वाटलं होतंच. त्यामुळे नेहमीच्या बॉन्ड पेपरवरती न काढता हे चित्र अत्यंत महागड्या अशा स्कॉलर कागदावरती काढलेलं आहे. आता स्कॉलर हा जर्मन कागद आणि एक अगदी विशिष्ट पोत असलेला, विशिष्ट घोटीवपणा असलेला हा कागद हा सर्वसाधारणपणे त्या काळी आर्किटेक्चर ड्रॉइंगसाठी वापरला जायचा आणि महाग होता कागद. खिशात पैसे अजिबात नसायचे, पण तरीसुद्धा तो कागद आपण या चित्रासाठी वापरला होता. त्यामुळे काहीतरी खास चित्र आहे हे असं त्या काळी सुद्धा निश्चित मला वाटलेलं असणार. शरद पवार यांना टार्झनच्या रूपात चित्रित केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे हे बघितलं का त्याच्यातले काही डिटेल्स आहेत की त्यांच्यापाशी टार्झन जो वापरायचा तो सुरा त्यांच्यापाशी सुद्धा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर गंमत आहे ही, शरद पवारांनी काय केलं ह्याच्याबद्दल नाही आहे, तर त्यांच्याबरोबर म्हणजे टार्झनचे साथी जे होते ती सगळी माकडं होती. त्यामुळे शरद पवार टार्झन झाले की त्यांचे साथीदार जे पुलदमधले होते ते आपोआपच माकडाच्या रूपात आले आणि हे त्यांना कळतंय, पण त्यांना काही करता येत नाही आहे. आता गंमत बघा, 40 वर्षानंतर सुद्धा आज शरद पवार काय करतात किंवा काही करत नाही त्याच्याबद्दल सगळेजण बोलत आहेत, पण त्या काळी हे जे त्यांचे साथीदार होते त्यांची नावं तरी आज कुणाला आठवत आहेत का? आता शरद पवारांनी काय केलं किंवा काही केलं नाही किंवा त्यांनी काय केलं पाहिजे याच्याबद्दलचे पुरोगामी भाट हे सध्या ओक्साबोक्शी रडतायत. तर त्यांना शरद पवार काय करतायत आणि त्यांचं ते शाहू फुले आंबेडकर यांच्याशी काही कधीच घेणं नव्हतं. त्यांना मलिदा पाहिजे होता आणि आता त्यांना कळतंय की तो आता मलिदा संपतोय. फार जास्ती काही ह्याच्याबद्दल भाऊ तोरसेकर सारखं काय लांबलचक ॲनालिसिस करायची गरज नाही आहे. एका वाक्यातलं ॲनालिसिस आहे. ही सगळी फॅमिली माफिया आहेत आणि हा एकच नाही, भारतातल्या प्रत्येक राज्यात एक असा फॅमिली माफिया आहे आणि संपूर्ण देशाचा विचार करणारा आणि विकासाचा विचार करणारा, देशासाठी स्वार्थत्याग करणारे शेकडो हजारो तरुण निर्माण करणारा जो पक्ष आहे तो पक्ष ह्यापुढे टिकून राहणार आहे. त्यामुळे या सगळ्या माफियांना आज ना उद्या या पक्षाला शरणागत व्हायला लागणार आहे, हे स्पष्ट आहे.